इमर्जन्सी कधी अचानक मला कोणाचा कॉल बी यायचा माझ्या बौद्ध बांधवांचा की महेशराव तुम्ही असा शब्द बोललेत का, तर मी म्हणायचं नाही बाबा तो शब्द तसा नाही आहे, तुम्ही स्लो मोशन करून बघा, तो शब्द गडबडीत बोलल्याने तुम्हाला ऐकू जात असेल तसा, पण तो तसा शब्द नाही आहे. मग ते पुन्हा ते व्हिडिओ बघायचे आणि व्हिडिओ बघून पुन्हा मला कॉल करून म्हणायचे की महेश भाऊ आमचं खरंच कन्फ्युजन झालं, धन्यवाद बरं का तुम्ही कन्फ्युजन दूर केल्याबद्दल. पण इथल्या राजकीय प्रस्थापितांना ती एक संधी मिळाली की महेश बिडगरवर कुठंतरी एक षडयंत्र करण्याची. तुम्ही गेल्या 2 वर्षापासून जे काही बोगस काम होत आहेत, बोगस काम कुठेतरी थांबले पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे. 2 वर्षापासून तुम्ही हे अशी कसून कंबर बांधलेली. हो 100%. रस्त्यावर उतरतात, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमची व्हिडिओ पाहिली, आणि खेड्यामधले देखील व्हिडिओ पाहिले. आणि ही कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी तुम्ही 2 वर्षापासून कष्ट घेत होता. बरोबर. आणि हे कुठंतरी या इथल्या लॉबीला पटत नव्हतं. बरोबर. आणि मग तुम्ही कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये सापडायला पाहिजे. बरोबर. काहीतरी चूक करायला पाहिजे असं खूप दिवसापासून ते चौकशी करत होते. बरोबर. आणि ही क्लिप कुणातरी समोर आणली आणि या संधीचा फायदा घेऊन तुम्हाला मारहाण झाली. कारण कसं की त्यांनी ह्याच्या अगोदर मला पैशानं विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रस्थापितांनी मला पैसे. जेव्हा तुम्ही हे रस्त्यावर उतरता, बोगस कामाच्या विरोधामध्ये बोलता, तेव्हा तुम्हाला त्रास होत असेल ना? असं भरपूर त्रास होतो मला. भरपूर त्रास म्हणजे टॉर्चर होतो, धमक्या दिल्या जातात, माझ्या घरावर हल्ले केले गेलेत, 2दा-3दा हल्ले झालेत माझ्या घरावर हल्ले झालेत, मला टॉर्चर केलं जातं. स्थानिक लेवलला अकोली ग्रामपंचायत मध्ये जे संभाजी पोले म्हणून सरपंच आहेत त्यांचा मुलगा बाबा पोले, आणि तोच बाबा पोले राईट हँड आहे रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचा. सगळा कारभार तोच बघतो, जे बोगस कारभार असते टक्केवारी तेच बघते. म्हणून ही सगळी यंत्रणा एकाला लागू नये एकमेकांना. मग गंगाखेडमध्ये असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये अकोलीमध्ये मी काम ज्यावेळी करतोय बोगस कामांविरुद्ध, ते काय एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी नाही, सगळ्याच जनतेसाठी आहे. ते काम करत असताना यांना त्रास होतोय, गंगाखेडमधला बी त्रास यांनाच होतोय, गावामध्ये बी त्रास यांनाच होतोय या प्रस्थापितांना. म्हणून यांनी मला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला, मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर हल्ले केले. धमकीचे फोन पोले करतात का असं त्यांची? स्वतः बाबा पोले यांनी मला धमकीचे कॉल केलेले आहेत. बाबा पोलेच्या वडिलांनी संभाजीराव पोले यांनी, ते जे सरपंच आहेत, त्यांनी स्वतः मला जीव मारण्याची धमकी दिलेली. इथून पुढे जर तू ग्रामपंचायत बद्दल बोलला तर तुला जीव मारून मी जेलला जाईल अशा धमकी दिलेले व्हिडिओ माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर अजून आहेत, ते तुम्ही पडताळणी करू शकता. यांनी मला वेळोवेळी धमक्या दिल्या, जीव घेण्याच्या धमक्या दिल्या, जीव मारण्याच्या धमक्या दिल्या. तरीही ह्या सगळ्या धमक्यांना मी बाजूला ठेवून छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करायचं म्हणून मी पुन्हा नव्यानं पुढे येऊ लागलो. मी विचार करायचं की त्या बाबासाहेबांना, त्या छत्रपती शिवरायांना किती त्रास झाला होता. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करतो मी. सावित्रीबाई फुलेंना चिखलफेक झाली होती, त्यांच्यावर शेण फेकलं होतं. आणि एका काळी बाबासाहेबांना विरोध झाला होता आपल्या समाजाकडून, छत्रपती शिवरायांना विरोध झाला होता की हा कुठला राजा म्हणून, हा बहुजनाचा राजा कुठून झाला म्हणून, दलितांचा राजा आहे का म्हणून. त्यांना देखील भरपूर वेळा विटंबना झालेली आहे. मग मी विचार केला की ह्यांचा मी मावळा आहे तर मला पण त्रास होणारच. तरी ह्या सगळ्या त्रासाला न जोमानता मी पुढे आलो. पुढं आल्याच्या नंतर ह्यांना वाटलं की हा साम दाम दंड भेदानं आपल्याला झेपत नाहीये. मग काय करायचं, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तो जानेवारीमध्ये काढलेला व्हिडिओ आज जुलै 2026 मध्ये विनाकारण व्हायरल केला झाला. साम दाम दंडाला तुम्ही दिलो नाही आणि हे प्रकरण समोर आलं, म्हणजे क्लिप समोर आली आणि ही क्लिप एका वेगळ्या अँगलने त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही ती क्लिप आता समाजाला खरं काय आहे त्याच्यामध्ये ते दाखवलं आणि समाजाचा गैरसमज दूर केला. आता समाजामध्ये अशी भीती आहे की बौद्ध समाजामध्ये पण नाराजीचं वातावरण आहे. धनगर समाज फिरून उठलाय की बाबा महेश बिडगरला मारलं. आता ह्या 2 समाजामध्ये जी काही दरी निर्माण होऊ शकते यावर तुम्ही जनतेला काय सांगा? माझी संपूर्ण महाराष्ट्रामधील धनगर समाज असेल आणि बौद्ध समाज असेल यांना कळकळीची विनंती आहे की बौद्ध समाजाला पहिली विनंती आहे की तो व्हिडिओ तुम्ही शहानिशा करा. त्यात नेमका शब्द काय आहे, मी शब्द वापरला की तुमचा अनपडपणा माळा रानात दाखवा, इथं तुम्ही टॉर्चर करू नका. पण बऱ्याच जणांचा अपभ्रंश असा झाला ऐकण्यामध्ये, आता ते त्यांच्या ऐकण्यामध्ये फॉल्ट झाला, तुम्ही तो त्याची शहानिशा करणं तुमचं कर्तव्य आहे. ज्यांना तो कन्फ्युजन वाटतंय की त्यांचं म्हणणं आहे की तू असं म्हणतोय की तुमचा अनपडपणा महारांना दाखवा, पण असा कुठल्याही प्रकारचा शब्द नाहीये, त्या शब्दाला अर्थही नाहीये, म्हणून तुम्ही त्याची शहानिशा करा अशी माझी बौद्ध बांधवांना विनंती आहे. आणि बऱ्याच बौद्ध बांधवांनी त्याची शहानिशा केली आहे. आता तुम्ही स्वतः बौद्ध आहात, तुम्ही त्याची शहानिशा केल्या, तुम्हाला त्याची पडताळणीमध्ये निष्पन्न झालं की महेश बिडगरनं असा शब्द बोललेला नाही. गंगाखेडमध्ये स्थानिक लेवलला असतील किंवा महाराष्ट्रामधील एकंदरीत मला भरपूर फोन येत आहेत की बाबा भाऊ आम्ही बौद्ध आहोत पण आम्हाला असं वाटतं की तुमच्या अन्याय झाला, तुम्ही असा शब्द बोलले नाहीत. म्हणून बौद्ध बांधवांना अजून माझी विनंती आहे की ज्यांना कन्फ्युजन झालं त्यांनी ते कन्फ्युजन दूर करावं. त्या व्हिडिओला पुन्हा स्लो मोशनमध्ये बघू.